श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. येत्या 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. पण हा श्रावण महिना सुरू होण्याआधी काही वस्तू तुम्ही घरामध्ये खरेदी करायच्या आहे. बघा, श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. तर ह्या संपूर्ण महिन्यामध्ये किंवा महिना सुरू होण्याआधी काही वस्तू तुम्ही जर खरेदी करून आणल्या तर त्याचे अत्यंत शुभ आणि सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळतील. सर्वात आधी बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणा किंवा कोणाकडे सतत काही ना काही संकटे येतच राहतात किंवा खूप बायका आहेत ज्यांचे नवरे हे अतिशय रागिष्ट स्वभावाचे असतात किंवा ते व्यसन करतात किंवा काही घरातली लहान लहान मुलं सुद्धा अतिशय तापट आणि हट्टी स्वभावाची असतात आणि सतत होणाऱ्या कटकटींमुळे मग काय होतं, घरातील जी स्त्री आहे ना तिच्या मनावर सुद्धा खूप वाईट परिणाम होऊन तिचा सुद्धा स्वभाव हा चिडचिडा बनून जातो. तर आता ह्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी सगळ्यात प्रभावी वस्तू तुम्ही श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण सुरू होण्याआधी घरामध्ये आणून स्थापित केली तर तुमच्या घरातील सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील. महादेवाचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतील. घरातले प्रॉब्लेम सुद्धा दूर होतील. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बघा, श्रावण महिन्याची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत असतो. तर त्यामुळे आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. जर जमत असतील तर ह्या वस्तू तुम्ही नक्कीच विकत आणायच्या आहे. वस्तू एकदा आणून आपल्याला स्थापित करायची आहे. प्रत्येक वेळी सेवा करून त्याचं तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे. आणि एकदा जर का ह्या वस्तू खरेदी केल्या ना तर आपल्याला त्या परत परत घ्यायची आवश्यकता सुद्धा नाहीये. बघा, आपल्याला ना हे करायचं आहे. आपल्या घराच्या सुखासाठी म्हणा, स्वतःसाठी म्हणा, हे आपल्याला नक्कीच करायचं आहे. तुमच्या घराच्या जवळपास म्हणा किंवा जिथे तिथे स्वामींचं केंद्र असेल तिथून तुम्ही ही वस्तू घ्यायची आहे किंवा तुम्हाला जिथे मिळेल तिथून तुम्ही ह्या घ्यायच्या आहे. तर बघा, अशा कुठल्या वस्तू आहे, तर सर्वात आधी म्हणजे रुद्रयंत्र. तर आपल्याकडे ना असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही काय करायचंय, एक रुद्रयंत्र खरेदी करायचं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये त्याच्यावर अभिषेक करून त्याचं जे तीर्थ आहे ना ते घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. म्हणजे जर का तुमचे मुलं ऐकत नसतील, तुमचे नवरे म्हणा, तुमचे मिस्टर वगैरे जे व्यसन करत असतील आणि सतत तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तर त्यांना तुम्ही हे सर्व तीर्थ द्यायचं आहे किंवा पाण्याच्या माठामध्ये सुद्धा तुम्ही हे तीर्थ टाकून सर्वांनी प्यायचं आहे. त्यामुळे काय होतील, तुमच्या घरामध्ये ना सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जातील आणि सर्व वाईट गोष्टींपासून तुमचं संरक्षण होईल. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्राची स्थापना करायची आहे नक्कीच. तर मग तुम्ही खरंच, तुम्हाला मी अगदी मनापासून सांगते की रुद्रयंत्र आणून तुम्ही जर स्थापित करा, त्याला खरंच खूप महत्त्व आहे. आणि ह्यानंतर बघा, रुद्रयंत्रावर काय करायचं आहे, आपल्याला हळद टाकून ठेवायची असते आणि जी रुद्राक्षाची माळ मिळते ना, जी आपण महादेवांना बघा रुद्राक्षाची माळ अर्पण करतो, ती गोलाकार स्वरूपात रुद्रयंत्रावर ठेवायची असते. आणि वेळोवेळी जसं महाशिवरात्रीला म्हणा, श्रावणातल्या सोमवारी म्हणा, या यंत्रावर अभिषेक करून त्याचे तीर्थ माहितीये का सर्व घरातील व्यक्तींनी घ्यायचा आहे, जो आपलं वाईट गोष्टींपासून संरक्षण करतो. तर नक्कीच तुम्ही आणून त्याला स्थापित कराल, त्याचं तीर्थ सुद्धा घ्या, मी अशी तुम्हाला विनंती करते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंग. तुमच्या देवघरामध्ये किमान 5 तरी हे देव असले पाहिजे. ते कोणते, तर बघा, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, तुमच्या कुलदेवी आणि कुलदेवताचे टाक, त्यांच्यासोबतच शिवलिंग. तर शिवलिंग जे आहे ते तुमच्या घरात असलंच पाहिजे. महादेव भोलेनाथ त्यांची सेवा आपल्याकडून झाली ना, आणि कधीही पण आपण त्यांच्या मूर्ती किंवा फोटो पूजत नाही का, कारण जास्त तर महादेवाची शिवलिंगाच्या स्वरूपातच पूजा केली जाते. तर एक तरी बघा, आपल्या घरामध्ये शिवलिंग असलंच पाहिजे. पंचधातूचं शिवलिंग किंवा पारद शिवलिंग, खरं पाहिलं गेलं तर पारद शिवलिंग हे जास्त प्रभावशाली आहे. आणि पारद शिवलिंगाची तुम्ही देवघरामध्ये स्थापना करून जर पूजा केली तर घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येते. पारद शिवलिंग हे भगवान शंकराचं जागतं रूप मानलं जातं आणि पारद शिवलिंगामुळे अपघात, आजारांपासून तुमचं संरक्षण होते. आपल्या नॉर्मल शिवलिंगाप्रमाणेच याची आपण पूजा करायची असते. सगळं जे आणि त्याला नैवेद्य वगैरे द्यायचा असतो.
पण हे फारच कमी ठिकाणी उपलब्ध असतं, कारण ते मर्क्युरीपासून बनवले जातं, जे की खूप मौल्यवान असते, पण त्याचे लाभसुद्धा तेवढेच असतात. तर अशा प्रकारे रुद्रयंत्र, त्यासोबतच रुद्राक्षाची माळ आणि बघा पारद शिवलिंग, त्यानंतर आपल्याला आणायचं आहे ते असताना स्वास्तिक, ओम आणि त्रिशूल हे घेऊन आपल्याला ना आपल्या घराच्या दरवाजावर लावायचं आहे. कारण स्वस्तिक, ओम आणि त्रिशूल हे त्रिदेवाचं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक आहे. ज्यामुळे काय होतं, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि सकारात्मक स्वरूपात ती आपल्या घरामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारच्या ना अतिशय चांगल्या गोष्टी घेऊन येते. त्यामुळे आपल्याला दरवाजावर त्रिशूल, स्वस्तिक आणि ओम हे सुद्धा देव त्याचं स्टिकर मिळो किंवा काही असो, एक मेटलच्या फॉर्म स्वरूपात जर ती असेल, ते सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या दरवाजावर लावायचं आहे. त्यामुळे त्रिदेवाची म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं तुमच्या घरात सदैव वास राहील. तर अशा प्रकारे तुम्ही जर श्रावण येण्याआधी म्हणा किंवा श्रावण महिन्यात ह्या काही वस्तू ज्या तुम्ही आणल्या आणि घरामध्ये स्थापित केल्या, तर तुमच्या संसारामध्ये म्हणा, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणा, खरंच खूप प्रकारे सकारात्मक बदल घडून येतील आणि त्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य सुद्धा नांदेल. भगवान शंकराची आणि महादेवाची म्हणजेच भगवान शंकर महादेव एकच आहे. त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ संबंधित तुमचे काही प्रश्न असेल